Hello, welcome back. Most awaited discussion on NEET 2021. अनेक मुलांकडून हे होतं की सर 2021च्या पेपरवर तुमचा कॉमेंट सांगा. तर कॉमेंट सांगण्यापेक्षा मी काय करतो, पेपर आधी सोडूनच दाखवतो. आपण त्यातले क्वेश्चन्स डिस्कस करू. एक 2-3 लेक्चर्समध्ये पूर्ण आपण हे डिस्कशन करू. आधी आपण 11वीचे क्वेश्चन्स बघू, 11वीच्या सिलेबसवर काय क्वेश्चन आहेत, आणि नंतर मग आपण 12वीचा पार्ट पुढच्या लेक्चरमध्ये बघू. चॅप्टर वाईज मी थोडं डिस्कशन करणार आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला सोपं होईल. तर पहिला चॅप्टर आहे युनिट्स अँड मेजरमेंट्स. याच्यावर 3 क्वेश्चन होते ह्या पेपरमध्ये. त्याच्यामध्ये 2 कंपल्सरी होते आणि तिसरा ऑप्शनलमध्ये होता, किंवा मला वाटतं तिन्ही कंपल्सरीमध्येच होते, तिन्ही कंपल्सरीच होते. तर आपण तिन्ही क्वेश्चन्सवर डिस्कशन करणार आहेत. तुमच्या पेपरप्रमाणे तुम्ही त्याचा नंबर बघू शकता. माझ्याकडे N6 कोडचा पेपर आहे, तर ते नंबर्सला काही महत्त्व नाही, कारण कोड्सप्रमाणे ते नंबर्स बदलतात. पहिला क्वेश्चन आहे, इफ फोर्स F, acceleration A and time are chosen as fundamental physical quantities, find the dimensions of energy. The energy E to be represented as F raised to X, then A raised to Y and T raised to Z असं आपल्याला आहे. तर एनर्जीचे डायमेन्शन्स आहेत M1, L2, T-2 हे त्याचे डायमेन्शन्स आहेत. पॉवर मोठ्या काढायचा मी प्रयत्न करतो आहे. बघा, F M1 L1 T-2 टू द पॉवर X. त्याच्यानंतर ॲक्सलरेशन दिलेलं आहे A, L1 T-2 टू द पॉवर Y आणि टाईम टू द पॉवर Z. आता इथे जर आपण असं केलं तर M1 L2 T-2 इज इक्वल टू इथे येईल M रेस टू X येईल. त्याच्यानंतर L रेस टू X प्लस Y येणार आहे. इथे X इथे Y येणार आहे, आणि T रेस टू -2X -2Y प्लस Z येणार आहे. यांना जर इक्वेट केलं तर X ची व्हॅल्यू 1 येईल. X प्लस Y इज इक्वल टू 2 असणार आहे. त्यापैकी X ची व्हॅल्यू 1 आहे. 1 प्लस Y इज इक्वल टू 2. सो यू गेट Y इज इक्वल टू 1 ऑल्सो. देन -2X -2Y प्लस Z इज इक्वल टू -2. याच्यामध्ये X ची व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे -2 इंटू 1 इज -2. -2 इंटू 1 प्लस Z इज इक्वल टू -2. सो -4 तिकडे जाऊन +4 येईल, तर Z इज इक्वल टू 2 येणार आहे. म्हणजे आपलं ॲन्सर असणार आहे F रेस टू 1, A रेस टू 1 अँड T रेस टू -2 हे याचं ॲन्सर आहे. म्हणजे FA T रेस टू -2 T रेस टू +2 असं ह्याचं ॲन्सर आहे. हा तुमच्या क्वेश्चनचं ॲन्सर, आणि या सेटप्रमाणे ते 1 आहे. तुमच्या क्वेश्चन सेटप्रमाणे तुम्ही त्याला व्हेरीफाय करू शकता. दुसरा क्वेश्चन डिस्कस करतो आहे मी. हा क्वेश्चन इथे आहे, इफ E अँड G रिस्पेक्टिव्हली डिनोट एनर्जी अँड ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, देन E/G हॅज डायमेन्शन्स ऑफ. E/G याचे डायमेन्शन्स मला फाइंड आउट करायचे आहेत ह्या रेशोचे. म्हणजे थोडक्यात ईच्या डायमेन्शन्सला जीच्या डायमेन्शन्सनं डिव्हाइड करायचं आहे. एनर्जीचे डायमेन्शन्स आहेत M1 L2 T-2, आणि जीचे डायमेन्शन जर तुम्हाला रिकॉल होत नसतील तर G इज इक्वल टू FR² अपॉन M1 इंटू M2 असते. F इज इक्वल टू G M1 M2 डिवायडेड बाय R² FR² अपॉन M1. इथे M1 L1 T-2 इंटू L² डिवायडेड बाय M टू द पॉवर 2 येईल. म्हणजे जीचे डायमेन्शन्स येतील M रेस टू -1, L रेस टू 3, T रेस टू -2. ज्याला पाठ आहेत त्याला तर काही प्रॉब्लेमच नाही आहे. आणि इथे येईल M-1 L3 T-2. तर T-2 कॅन्सल होतील. M टू द पॉवर 2 येईल आणि L टू द पॉवर -1 येईल. M टू द पॉवर -1 हे याचं ॲन्सर आहे. M टू द पॉवर 2 L टू द पॉवर -1 याचा ऑप्शन तुम्ही चूज करावा लागेल. क्वेश्चन नंबर 3, युनिट्स मेजरमेंट्स सिरीजमधला क्वेश्चन नंबर 3. A screw gauge gives the following readings
when used to measure the diameter of a wire. Main scale reading is 0. Circular scale reading is 52 divisions. Given that 1 millimeter of main scale corresponds to 100 division. याचा लीस्ट काउंट काढू आपण. म्हणजे 100 डिव्हिजन इज इक्वल टू 1 मिलीमीटर आहे. म्हणजे 1 डिव्हिजन इज इक्वल टू 1/100 मिलीमीटर. 1/100 मिलीमीटर हे त्याचा लीस्ट काउंट आहे. आता याचं रीडिंग काढायचं आहे. तर रीडिंग कसं येईल? रीडिंग इज इक्वल टू मेन स्केल रीडिंग प्लस सर्क्युलर स्केल रीडिंग इंटू लीस्ट काउंट. सर्क्युलर स्केल रीडिंग इंटू लीस्ट काउंट. मेन स्केल रीडिंग इथे 0 आहे. सर्क्युलर स्केलची रीडिंग 52 इंटू 1/100. सो इट विल बी 0.52 मिलीमीटर. आता बऱ्याच जणांनी ऑप्शनमध्ये युनिटकडे बघितलेलं नसतं. इथे सेंटीमीटरमध्ये दिलेलं आहे. मिलीमीटरचं सेंटीमीटरमध्ये करण्यासाठी पुन्हा 10 डिवाइड करावं लागेल. म्हणजे याचा आन्सर येईल 0.052 सेंटीमीटर. हे तुमच्या क्वेश्चनचं ऑप्शन आहे. 0.052 हा ऑप्शन इथे एक आहे. तो तुम्ही चेक करा. जो नंबर आहे तुमच्या सेटप्रमाणे तो चेक करा. माझ्या सेटमध्ये तो 3 नंबरचा आहे. आय एम गोइंग टू टेक ऑन मोशन इन 1 डायमेन्शन्स. लेट मी सर्च दॅट क्वेश्चन फर्स्ट. येस, हा क्वेश्चन आहे. बऱ्याच जणांना काय होतं की हा क्वेश्चनमध्ये असं वाटतं की हा क्वेश्चन काय म्हणता येईल इन्क्लाइंड प्लेनचा क्वेश्चन आहे किंवा NLMचा क्वेश्चन आहे. पण हा बेसिकली ह्याचा क्वेश्चन आहे. मोशन इन 1 डायमेन्शनचा आहे. क्वेश्चन काय आहे बघा. ए स्मॉल ब्लॉक स्लाइड्स डाऊन ए स्मूथ इन्क्लाइंड प्लेन स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट ॲट टाईम t इज इक्वल टू 0. इथून तो स्मूथ असा सरफेसवर स्लाईड होतोय. अर्थात ॲक्सलरेशन युनिफॉर्म असणार आहे. ठीक आहे, मला त्याचं ॲक्सलरेशनची मॅग्निट्यूड माहिती आहे g sin θ. पण ह्याच्याशी मला काहीही कन्सर्न नाही आहे. कॉन्स्टंट ॲक्सलरेशन आहे. ॲक्सलरेशन इज कॉन्स्टंट. t इज इक्वल टू n-1 टू t इज इक्वल टू n. म्हणजे nth सेकंडमध्ये कव्हर केलेलं डिस्टन्स Sn इज इक्वल टू u प्लस a/2 इंटू 2n-1 हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. तर u इथे 0 असल्यामुळे Sn इज इक्वल टू a/2 इंटू 2n-1 येणार आहे. आणि n+1th सेकंडमध्ये कव्हर केलेलं डिस्टन्स Sn+1 इज इक्वल टू a/2 इंटू 2 इंटू n-1 सॉरी n+1 -1 येणार आहे. आता हा नेक्स्ट सेकंद असल्यामुळे Sn+1 इज इक्वल टू a/2. इथे 2n+2 -1 2n+2 -1. सो Sn+1 विल बी Sn+1 इज इक्वल टू a/2 इंटू 2n+1. मला Sn आणि Sn+1 यांचा रेशो विचारलेला आहे. डिवाइड करताना a/2 कॅन्सल होईल आणि इथे 2n-1 अपॉन 2n+1 अशा पद्धतीनं ह्या क्वेश्चनचा आन्सर येईल. हा ऑप्शन तुम्ही चूज करू शकता. तो ऑप्शन त्या क्वेश्चनमध्ये आहे. हे 5 क्वेश्चन जे मी आत्ता डिस्कस केले 5 किंवा 4 असतील मला वाटतं. 4, 3 आणि एक चौथा क्वेश्चन हा डिस्कस केला. ह्याच्यामध्ये कुठलाही क्वेश्चन लेंदी नाही. अगदी इझिली 11वीचे क्वेश्चन अटेम्प्टेबल होते. तर इथे मी तुम्हाला हे सांगितलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन जो डिस्कस करतो आहे मी तो मोशन इन 2 डायमेन्शन्सवर आहे. सर्क्युलर मोशन आणि प्रोजेक्टाईलच्या कॉम्बिनेशनवर एक सुंदर क्वेश्चन इथे NTA विचारलेला आहे. परंतु क्वेश्चन थोडासा लेंदी आहे. हरकत नाही, आपण 1 मिनिटात सुद्धा करू शकतो. हे मला दाखवायचं आहे. ए पार्टिकल मूव्हिंग इन ए सर्कल ऑफ रेडियस r विथ ए युनिफॉर्म स्पीड टेक्स अ टाइम t टू कम्प्लीट 1 रिव्हॉल्युशन. म्हणजे ह्या पार्टिकलची स्पीड असणार आहे v इज इक्वल टू 2πr अपॉन t. हा सर्क्युलर मोशन करणारा पार्टिकल आहे. ही त्याची स्पीड आहे. ठीक आहे. इफ दिस पार्टिकल वेअर प्रोजेक्टेड विथ द सेम स्पीड. या स्पीडनं जर मी त्याला प्रोजेक्ट केला असता तर विथ द सेम स्पीड ॲट अन अँगल थिटा टू द हॉरिझॉन्टल द मॅक्झिमम हाईट अटेंड h max इज इक्वल टू 4 टाइम्स r दिलेला आहे. h इज इक्वल टू 4 टाइम्स r. r इज द रेडियस ऑफ द सर्कल. डोंट कन्सिडर इट विथ रेंज. ही त्या सर्कलची रेडियस आहे. आणि h मॅक्सचा फॉर्म्युला आहे v² sin² थिटा अपॉन 2g. हा मॅक्झिमम हाईटचा फॉर्म्युला आहे आणि ही 4 टाइम्स रेडियस दिलेली आहे. मग आता इथे v² म्हणजे याचा जर स्क्वेअर केला मी तर तो येणार आहे 4π² r² अपॉन t² इज इंटू
साइन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय 2g इज इक्वल टू 4 टाइम्स आर येणार आहे. बरेच जण मला इथे या क्वेश्चनमध्ये रेंज बरोबर कन्फ्यूज झाले असतील असं माझा एक अंदाज आहे. एक आर कॅन्सल होईल, इथे 4 सुद्धा कॅन्सल होईल. मला साइन थिटा काढायचं म्हणजे थिटा काढायचा आहे. तर साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 2gt स्क्वेअर येईल. 2gt स्क्वेअर ही टर्म तिकडे जाईल आणि डिवायडेड बाय इथे पाय स्क्वेअर आर राहील. पाय स्क्वेअर आर हा साइन स्क्वेअर थिटा आहे. ऑप्शनकडे लक्ष देत देत असे क्वेश्चन सोडवावे लागतात. तर थिटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 2gt स्क्वेअर अपॉन पाय स्क्वेअर आर आलेला आहे. म्हणजे साइन थिटा मला याचा स्क्वेअर रूट घ्यावा लागेल आणि स्क्वेअर रूट म्हणजे पॉवर 1/2 घ्यावी लागेल. 2gt स्क्वेअर अपॉन पाय स्क्वेअर आर रेस टू 1/2 ही साइन थिटाची व्हॅल्यू आहे. मला थिटा फाइंड आउट करायचा आहे. थिटा इज इक्वल टू साइन इनव्हर्स ऑफ 2gt स्क्वेअर अपॉन पाय स्क्वेअर आर रेस टू 1/2 हे या क्वेश्चनचं ॲन्सर आहे. आणि हा ऑप्शन तुम्हाला ह्या प्रश्नामध्ये आहे, तुम्ही शोधलात तर मिळेल. ओके, दिस इज द वे इन विच यू कॅन सॉल्व. लेंगदी नाही आहे तितका क्वेश्चन, ज्याची प्रॅक्टिस आहे तो 1 मिनिटाच्या आतमध्ये निश्चित सोडवू शकतो. हे या क्वेश्चनचं सोल्युशन आहे. नेक्स्ट क्वेश्चन जो मी घेतो आहे तो वेक्टरवर आहे. अर्थात तुम्ही कन्फ्यूज होणार की हा मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटवरचा क्वेश्चन आहे. तसं नाही आहे, हा क्वेश्चन वेक्टरवरचा आहे. इन द प्रॉडक्ट एफ बार इज इक्वल टू क्यू व्ही बार क्रॉस बी बार. व्ही बार क्रॉस बी बार. क्यू व्ही बार क्रॉस बी बार असतो BXI कॅप प्लस BY जे कॅप प्लस BZK कॅप असं आहे. हे सगळं क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे. फॉर क्यू इज इक्वल टू 1 व्ही बार इज 2I कॅप प्लस 4J कॅप प्लस 6K कॅप अँड F बार इज इक्वल टू these are all given things. ह्या सगळ्या क्वेश्चनमध्ये दिलेल्या आहेत. -20J कॅप प्लस 12K कॅप. तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे बी बार. व्हॉट विल बी द कम्प्लीट एक्सप्रेशन फॉर. आता इथे मी काय लिहितोय पहा. 4I कॅप -20J कॅप प्लस 12K कॅप. दिस इज F बार. Q is 1, so 1 into V bar is 2I कॅप प्लस 4J कॅप प्लस 6K कॅप. हा झाला व्ही बार. आणि क्रॉस BXI कॅप प्लस BYJ कॅप प्लस BZK कॅप. दिस क्वेश्चन इज रादर अ टाइम कन्झ्युमिंग क्वेश्चन. तर आता इथे मी काय करू शकतो, या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट घेताना पहिला रो येईल माझा डिटर्मिनंट लिहितो I कॅप J कॅप K कॅप. ज्याला क्रॉस प्रॉडक्टच्या पद्धतीनं I कॅप क्रॉस I कॅप वगैरे घेऊन घ्यायचं त्यानं तेही पद्धतीने घेऊ शकतो. मला वाटतं ही पद्धत जास्त सोपी ठरणार आहे. इथे 2, 4, 6 असं येणार आहे. इथे BX, BY, BZ असं येणार आहे. आणि हा वेक्टर इकडे आहे. दिस इज इक्वल टू 4I कॅप -20J कॅप
प्लस 12 के कॅप. दिस इज डेफिनेटली अ टाइम कन्झ्युमिंग क्वेश्चन. तुम्ही कुठल्याही मेथडनं गेलात तरी टाइम कन्झ्युमिंग होणार आहे. 4BZ मायनस 6BY इज इक्वल टू 4 येणार आहे. मी डायरेक्ट लिहितो आता इथे पहिलं इक्वेशन 4BZ मायनस 6BY इज इक्वल टू 4. दिस इज द फर्स्ट वन. देन मायनस जे कॅप घेतल्यानंतर इथे 2BZ आणि हा 6BX येणार आहे. तर मायनस येत असल्यामुळे मी प्लस व्हॅल्यू घेतो. अर्थात 2BZ मायनस 6BX इज इक्वल टू मी इथे 20 घेणार आहे, कारण इथे मायनस जे कॅप येणार आहे. इथे मायनस जे कॅप असल्यामुळे फक्त कोइफिशियंट घ्यावं लागेल. आता के कॅपचं घेताना 2BY मायनस 4BX इज इक्वल टू 2BY मायनस 4BX इज इक्वल टू इथे 12 येणार आहे. हे आता 3 इक्वेशन्स येतील आलेले आहेत. हां, आता इथे मला चेक कसं करायचं. मी जर हे सॉल्व करत बसलो तर मला खूप वेळ लागणार आहे. मग मी ऑप्शनवरून चेक करतो. -8 × 4 म्हणजे इथे -32 आणि -6 × -6 हा +36 येतो. हे 4 येतं आहे म्हणजे पहिलं इक्वेशन सॅटिस्फाय झालं. 2BZ म्हणजे -16 2BZ आणि -6BX पुन्हा -6 म्हणजे इथे +36 येईल. 20 दोन इक्वेशन सॅटिस्फाय झालेत. आता तिसऱ्या ऑप्शनमध्ये 2BY म्हणजे 2 × -6 -12 येतील आणि -4 × -6 +24 येतील. 12 तिन्ही इक्वेशन सॅटिस्फाय झालेत. म्हणजे याचं ॲन्सर असणार आहे -6I कॅप -6J कॅप -8K कॅप. हे या क्वेश्चनचं ॲन्सर आहे. तुम्ही ह्याला व्हेरीफाय करून बघू शकता. अशा पद्धतीनं हे ॲन्सर इथं पहिलं ऑप्शन व्हेरी होतं आहे. बाकीच्या ठिकाणी चेक करा. दिस इज अ लेंथी क्वेश्चन. आय होप यू शुड हॅव नॉट गिवन इट लुक, कारण हा ऑप्शनलमध्ये होता. तर हा क्वेश्चन तुम्ही इग्नोर करू शकत होता. क्वेश्चन जो आहे तो NLM वरचा एक क्वेश्चन आहे, त्याच्यावर एक आपण डिस्कशन करू. सोपा क्वेश्चन होता. ए युनिफॉर्म रॉड ऑफ लेंथ 200 सेंटीमीटर अँड मास 500 ग्रॅम इज बॅलन्स्ड ऑन ए वेज. हा रॉड आहे, युनिफॉर्म रॉड. याला इथे वेज आहे, ह्या वेजवर बॅलन्स केलेला आहे. इकडे 0 सेंटीमीटरचा मार्क आहे, इथे 20 सेंटीमीटरचा मार्क आहे. ही वेज 40 सेंटीमीटरवर आहे. ऑफकोर्स हे 200 सेंटीमीटर आहे म्हणजे, आणि इथे 160 सेंटीमीटरचा मार्क आहे. हा 160 सेंटीमीटरचा मार्क आहे. 200 बाहेर एक्सटेंडेड आहे, आपल्याला काही प्रॉब्लेम नाही त्याचा. हे इथे 2 किलोग्रॅमचं मास आहे, 2 किलोग्रॅमचं मास. आणि या ठिकाणी अननोन मास आहे M. हे M आपल्याला फाइंड आउट करायचं. हे बॅलन्स्ड आहे म्हणजे या ह्या फलक्रमला म्हणा किंवा ह्या पिव्होटला म्हणा किंवा ह्याला वेज जे म्हणलेलं आहे, याच्या दोन्ही बाजूचा इकडचा मोमेंट त्याचा अँटी क्लॉकवाईज येईल, ह्याचा मोमेंट क्लॉकवाईज येईल. दोघे एकमेकाला बॅलन्स करतील. तर इथून याच्यापासून ह्याचं डिस्टन्स 20 सेंटीमीटर आहे. म्हणजे 2 × 20 इज इक्वल टू M × हे डिस्टन्स 120 येणार आहे. 40 आणि 160 यातलं 120 येणार आहे. तर इथे M इज इक्वल टू 40 डिवायडेड बाय 120. ह्या क्वेश्चनचा आन्सर 1/3 किलोग्रॅम आहे. फिगर दिसायला खूप मोठी होती. क्वेश्चन 2 स्टेपचा होता. हा जास्तीत जास्त 30-40 सेकंडचा क्वेश्चन होता. तर हे याचा आन्सर येत आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ आपण. एक क्वेश्चन आहे वर्क पॉवर एनर्जीचा. वर्क पॉवर एनर्जीच्या क्वेश्चनवर डिस्कस करतोय. वॉटर फॉल्स फ्रॉम ए हाईट ऑफ 60 मीटर at the rate of 15 kilogram per second to operate a turbine. The losses due to frictional force are 10% of the input energy. How much power is generated in the turbine? First of all, let us find out input energy. Input energy is equal to mgh. मास आहे 15 किलोग्रॅम पर सेकंड, जी आहे 10 आणि हाईट आहे 60 मीटर. सो 900 15 6 जा 9 90 इथे आणि हे 9000 वॅट येईल. हे जूल पर सेकंड 9000 वॅट येईल किंवा 9 किलो वॅट येईल. इथे 9 किलो वॅट इज द इनपुट एनर्जी अवेलेबल.
out of which 10% is lost, means 90% is converted as output. So output power will be 90% of input power, 90% of input power. So it will be 0.9 into 9, it will be 8.1 kilowatt. This is the answer to this question. 90% कसं घेतलं समजलं, 100 मधले 10% वाया गेले, 90% इथे शिल्लक राहिलेले आहेत. असं या क्वेश्चनचं सोल्युशन आहे. हा वर्क पॉवर एनर्जीचा क्वेश्चन होता. याचं सोल्युशन मी तुम्हाला सांगितलेलं आहे. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे, नेक्स्ट क्वेश्चन हा डिस्कस करतो आहे मी थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटरचा. एक कप ऑफ न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंगवरचा क्वेश्चन आहे. A cup of coffee cools from 90 degrees Celsius to 80 degrees Celsius in T minutes when the room temperature is 20 degrees Celsius. Newton's law of cooling आहे d theta by dt is equal to k theta minus theta naught. हे आपलं इक्वेशन आहे. 90 to 80 degree Celsius म्हणजे 10 डिग्री फॉल झाला t इतक्या वेळामध्ये. k ॲव्हरेज टेम्परेचर घ्यायचं थिटा, 90 + 80 डिवायडेड बाय 2 म्हणजे 85 - 20 घ्यायचं आहे. हे झालं फॉर फॉल ऑफ 90 डिग्री सेल्सिअस टू 80 डिग्री सेल्सिअस. मी इथे खूप डिटेल एक्सप्लेन करतो आहे, इतका वेळ लागत नाही सांगायला. त्याच्यानंतर 80 वरून 60 डिग्रीला जायचं आहे, 80 डिग्री टू 60 डिग्री सेल्सिअस टाईम विचारलेला आहे. फॉल ऑफ टेम्परेचर 20 डिवायडेड बाय टाईम T1 घेऊ आपण k. इथे ॲव्हरेज टेम्परेचर घ्यावं लागेल आपल्याला, 80 to 60 आहे म्हणजे 20 डिग्री ऑफकोर्स, म्हणजे इथे 70 - 20 घ्यावं लागेल. तर ह्या दोघांचा रेशो घेतला तर 10/T डिवायडेड बाय 20/T1 इज इक्वल टू, इथे येईल 65/50 येईल किंवा 13/10 येईल आणि हा T1 वर जाईल. T1/2T इज इक्वल टू 13/10 येईल किंवा T1 इज इक्वल टू 13 into 2 divided by 10t is equal to 13/5t. याचा एक ऑप्शन त्याच्यामध्ये आहे तो करेक्ट येणार आहे. इथे या क्वेश्चनचा आन्सर या पद्धतीने येईल. हा एक झाला थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटरवरचा क्वेश्चन. त्याच्यानंतरचा पुढचा एक क्वेश्चन सांगतो, तो आहे ग्रॅव्हिटेशनवरचा एक क्वेश्चन सांगतो. ग्रॅव्हिटेशनचा वरचा क्वेश्चन आहे, द एस्केप वेलॉसिटी फ्रॉम द अर्थ सरफेस इज v. एस्केप वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे v इज इक्वल टू √2 gm/r. पण इथे डेन्सिटी आणि रेडियसचा संबंध असल्यामुळे 2g/r इंटू 4/3 पाय r³ इंटू रो असं येईल. तर याचा हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, v इज इक्वल टू 8/3 पाय, इथे r² येतो तर r² बाहेर घेतो, इथे रो येईल. आता इथे v'/v डेन्सिटी सेम आहे म्हणजे ह्याच्यातले सगळे पॅरामीटर्स सेम आहेत, इथे g वगैरे सगळं सेम आहे, इज इक्वल टू r'/r घ्यायची आहे. इथे रेडियस 4 टाइम्स r दिलेली आहे म्हणजे 4r/r. तर v' इज इक्वल टू, ह्याचा आन्सर 4v येईल. हा क्वेश्चन ह्याच्यामधला आहे, ग्रॅव्हिटेशनमधला हा क्वेश्चन आहे. याचा आन्सर v' इज इक्वल टू 4v येतं आहे. हा या पद्धतीने, ह्याच्यामध्ये हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. सेम डेन्सिटी आहे त्याच्यामुळे फक्त रेडियसवर डिपेंड आहे. अतिशय इझी क्वेश्चन होता हा, पण इथे याचं सोल्युशन मी तुम्हाला दिलेलं आहे. एक आजच्या डिस्कशनमधला लास्ट क्वेश्चन घेऊ आपण. ए स्प्रिंग इज स्ट्रेच्ड बाय 5 सेंटीमीटर, SHM वरचा क्वेश्चन आहे, बाय फोर्स ऑफ 10 न्यूटन. म्हणजे स्प्रिंग कॉन्स्टंट ऑफ द स्प्रिंग विल बी k इज इक्वल टू f/x घ्यायचं आहे, f/x. आणि f इथे आहे किती, 10 न्यूटन डिवायडेड बाय 5 सेंटीमीटर, 5 × 10⁻² मीटर येईल. तर हा 10⁻² वर जाईल म्हणजे 10⁻³ येईल, 1000 डिवायडेड बाय 5. सो इट विल बी 200 न्यूटन पर मीटर. हा k असणार आहे. आणि t इज इक्वल टू 2 पाय √m/k असा फॉर्म्युला आहे. इथे 2 पाय √200, सॉरी मास किती दिलेलं इथे 2 किलोग्रॅम दिलेलं आहे, मास 2 किलोग्रॅम आहे आणि के ची व्हॅल्यू 200 आहे. तर हा 6.28
डिवायडेड बाय 1/√100 म्हणजे 10 येईल इथे. म्हणजे याचा आन्सर 0.628 सेकंद हे ह्या क्वेश्चनचा आन्सर आहे. आणि हा SHMवरचा क्वेश्चन आहे. तर इथे आज मी 10 क्वेश्चन्सवर डिस्कस केलेलं आहे. सोल्युशन्स बघा, काही डाऊट असतील तर मला विचारा. आणि एक तुमच्या लक्षात येईल, ह्या पेपरमध्ये डिफिकल्टी क्वेश्चन लेवलची जास्त नाही. तुम्ही खूप टफ क्वेश्चन सोडवण्याच्या मागे सोपे सोपे क्वेश्चन चुकून बसतात, ते अवॉइड करा. मी नंतर शेवटला मी कन्क्लुडिंग व्हिडिओ एक टाकणार आहे पेपरबद्दलचं माझं मत मी तुम्हाला सांगणार आहे. थँक्यू व्हेरी मच.